याच काही गोष्टी ठरतात कुठल्याही स्टार्टअपला फायदेशीर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप ब्लॉग सिरीजच्या डे 22 मध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की कुठल्या टाईपचे मार्केटिंग ऍड्स येतात, त्याच्यानंतर कुठे कुठे आपण मार्केटिंग करू शकतो, जसं की सोशल मीडिया झालं, त्याच्यानंतर पेड ऍड्स, अनपेड ऍड्स, फ्री पोस्टिंग किंवा कोलॅबरेशन्स. कोलॅबरेटिव्ह मार्केटिंग ही सर्वात जास्त फायदेशीर आपल्याला स्टार्टअपला ठरत असते. मोस्टली जेव्हा आपण कोलॅबरेशन्स करतो तेव्हा जे इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांचं बऱ्यापैकी फॅन फॉलोइंग असते. जेव्हा कोलॅबरेशन मार्केटिंग होते त्यावेळेला बऱ्याच लोकांपर्यंत आपला ब्रँड जो पोहोचत असतो. त्याचबरोबर जिथे आपण पेड ऍड्स रन करतो त्याऐवजी जर आपण कोलॅबरेशन्स केले तर आपल्याला जास्तीत जास्त रीच भेटते. त्यानंतर आपला बिझनेस देखील सुरळीत चालायला सुरुवात होते. कोलॅबरेटिव्ह मार्केटिंग मध्ये सुद्धा कोलॅबरेशन्सचे बरेच टाईप असतात. कोलॅबरेटिव्ह मार्केटिंग कशी करायची व कोलॅबरेशनसाठी तुम्ही कसं इन्फ्लुएन्सर्सला अप्रोच करू शकता, त्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी इन्फ्लुएन्सर्स तुमच्याकडनं अपेक्षित करतात, या सर्व गोष्टी आपण कव्हर अप करणार आहोत उद्याच्या भागात. अशा स्टार्टअप रिलेटेड माहितीसाठी नक्कीच आपल्याला फॉलो करा व आपल्या पेजला सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला उद्याच्या भागात. तोपर्यंत सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.